पुढची बातमी बघूयात। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मारण्याचा कट होता का असा आता सवाल उपस्थित होता। तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो। आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवण्यात आलं। आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। वाहन चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरच्या महापौर चौक परिसरातली ही घटना आहे। सचिन कल्याण शेट्टी हे सोलापुरामध्ये खरेदीसाठी आलेले होते। त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी हे दोघे आले। तुला तर आम्ही पैसे देतो, तुझ्या आमदाराला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेऊ, यामध्ये तुझा फायदा आहे असं सांगत आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। वाहन चालक आनंद सुरवसे यांनी नकार देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी तिथून पळ काढला। मात्र या घटनेनंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी सदर बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी रवी ढोबळे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, आपण बघतोय की याच्या आधी अनेक धमक्या दिल्या जातात, फोन केले जातात किंवा ईमेलद्वारे मागण्या केल्या जातात की डायरेक्ट या अशा माणसाला आम्ही उडवून देऊ किंवा गोळ्या घालू। आता थेट चालकाच्या समोर येऊन दोन हल्लेखोर येतात आणि डायरेक्ट त्याला धमकी देतात आणि आमिष देतात पैशांचं। काय घडतं एकंदरीत सोलापुरात? खळबळजनक घटना म्हणावी लागेल। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे आपल्या कुटुंबियासोबत जे आहे ते वाहन घेण्यासाठी सोलापुरात आले होते। त्या दरम्यान सोलापुरातील महावीर चौकामध्ये जे आहेत श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी नावाचे दोन व्यक्तीने जे आहे ते सचिन कल्याण शेट्टी यांचे ड्रायव्हर आहेत ते आनंद सुरवसे यांना पैशाचे आमिष दाखवलं आणि तुझ्या आमदाराला खल्लास कर, आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं सांगितल्यानंतर आनंद सुरवसे यांनी त्याला जाब विचारला। जाब विचारताच ते दोघे जे आहे ते पळून गेले। पोलिसांनी या संदर्भात जो आहे तो सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। नक्की यामागे कोण सूत्रधार आहे, ते कशासाठी मारायला आले होते, याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे याचा तपास जे आहे ते सध्या पोलीस करतानाचं चित्र पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।